नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। चर्चा अंतिम टप्प्यात। उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक। पर्यायी सरकार गठन करण्याची जे कालपासून प्रयत्न चाललेले आहेत, आज NCP आणि काँग्रेस पक्षाची दुसरी बैठक झाली। त्यामध्ये आमच्यामध्ये पूर्ण एकमत झालेलं आहे। काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या 4 वाजता बैठक। विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश। सायकलपटूंचा सांगली ते कन्याकुमारी 1360 किलोमीटरचा प्रवास। से नो टू प्लास्टिक आणि सायकल चालवा, फिट राहाचा दिला संदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या 3 वर्षातील परदेश दौऱ्यात 255 कोटींचा विमान खर्च। सरकारची संसदेत माहिती। महाशिवआघाडीमध्ये शेतकरी केंद्रबिंदू असेल तरच आघाडीसोबत। 23 नोव्हेंबरला जयसिंगपूरमध्ये ऊस परिषदेचे आयोजन। राजू शेट्टी यांची माहिती। भारतीय जनता पक्षानं शेतकऱ्यांची नेहमी उपेक्षाच केली आहे। राज्यातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो, सातत्यानं फसवणूक केली आहे। दीडपट हमीभाव मिळालाच नाही। प्रत्येक शेतकऱ्याला 6000 रुपये खात्यावर जमा होणार होते, ते काही जमा झालेच नाहीत। अशा अनेक योजना फक्त कागदावरच राहिल्या, आश्वासनं कागदावरच राहिली। कर्जमाफीच्या बाबतीत थट्टाच झाली आणि म्हणून शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जर महाराष्ट्रातील इतर पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचं स्वागतच करते। परंतु या संभाव्य आघाडीमध्ये सहभागी असणारे जे 3 मोठे पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, यांचा जो किमान समान कार्यक्रम असेल तो काय आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचं स्थान कुठं आहे हे बघूनच ह्या आघाडीमध्ये सहभागी व्हायचं का नाही याचा निर्णय आम्ही घेऊ। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षण विषयक सल्लागार समितीवर नियुक्ती। विरोधकांची जोरदार टीका। विठुरायाला थंडी वाजू नये म्हणून पंढरीत विठुरायाच्या अंगावर शाल आणि रजई, उबदार पोशाखात सुरुवात। पुणे इंदापूर तालुक्यातील बोंधवडी येथे JCBने क्रूरपणे बैलाला ठार मारणारे गजाआड। पुरलेला बैल उकरून केलं शवविच्छेदन। ड्रेनेज योजना कामाच्या मुदतवाढीत सांगली स्थायी समितीच्या सभेत स्थगिती। अंत्यविधी साहित्य पुरवठ्याचा तिन्ही शहरासाठी वेगळा ठेका काढण्याचा निर्णय। सभापती संदीप आवटी। चीनमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघांची 3 सुवर्ण पदकाची कमाई। नेमबाज मनू भाकर, एलावेनिल वेलारियन आणि दिव्यांग सिंग कानवरची सोनेरी कामगिरी। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।
मिरज तालुक्यात अवकाळी पावसाने पहिला बळी गेला आहे। आरग येथे कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील बबन विठ्ठल पाटील या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। शिंदेवाडी रोडवरील मयत बबन पाटील यांचे 3 एकर शेत आहे। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे मका या पिकाचे संपूर्ण नुकसान झाले होते। पंचनामा होऊन देखील अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नव्हती। त्यांच्या अंगावर एकूण 3.5 ते 4 लाखांचे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि खासगी बँकेत कर्ज होते। त्यांच्या घरची कुटुंबीय परगावी गेले असताना बबन पाटील यांनी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यांच्या घरी मुलगी पत्नी असा परिवार आहे। डोक्यावर कर्जाचे ओझे झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे। आमचे चुलते बबन विठ्ठल पाटील यांनी काल एकदम टोकाचा निर्णय घेऊन स्वतःला संपवून घेतलेला आहे। तर त्याच्या मागचं कारण फक्त पिकाचं नुकसान झालं, शेतीमध्ये काय मिळत नाही। दुसरी गोष्ट त्यांची मुलगी कोटवाडे गावी दिली होती, तिथं त्यांची जनावरं वगैरे दगावली पुरामुळे आणि त्यांनी 2-3 महिने इकडे राहण्यासाठी आले होते। आणि आल्यानंतर त्यांची तिथली परिस्थिती, परत मुलालाही इंडस्ट्रीजमध्ये तो कामाला आहे, 7-8 हजार रुपये काहीतरी त्याला पगार आहे, हा त्यांचा मुलगा आहे। तर त्याचंही तिथं काय भागत नव्हतं। परत त्याला सारखं वारंवार काहीतरी ब्रेक देणं, त्याचा पगार वेळेवर न होणं, परत इथं जनावरांची परिस्थिती तशी नसल्यामुळं रानात हुमणी लागून ऊस वगैरे गेल्यामुळं या टेन्शनमुळं ते स्वतःला संपवून घेतलेले। तात्काळ यांना काहीतरी मदत मिळावी आणि मुलाला एखादी शासकीय सरकारी नोकरी लागावी ही आमची अपेक्षा आहे। आणि त्यांचं असलेलं कर्ज सगळं नील व्हावं आणि तात्काळ आजच्या आज त्यांचा काहीतरी त्यांच्या कुटुंबासाठी म्हणून तात्काळ मदत लवकरात लवकर आज मिळावी ही आमची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000ची आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी चंद्रपुरात शिवसेनेने ठिय्या आंदोलन केले। राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानीत शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे। शेतकरी राजाला या नुकसानीतून वाचवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष पाठपुरावा करीत आहे, परंतु सध्या राज्यात सत्ता स्थापन न झाल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू आहे। त्यामुळे राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। 8,000 प्रति हेक्टर मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा हा प्रकार आहे। म्हणून राज्यपालांनी पुन्हा यावर विचार करून शेतकरी राजाला हेक्टरी 25,000ची मदत करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे। ओला दुष्काळामुळे महाराष्ट्रभर जे शेतकरी बांधवावरती ते संकट उद्भवलं आहे, त्याच्यावरती माननीय राज्यपाल महोदयांनी जे काय 2-4 दिवसा अगोदर मदत जाहीर केली, ते फक्त 8,000 रुपये हेक्टरीप्रमाणे मदत जाहीर केली आहे। आणि हे जे मदत शेतकऱ्याच्या तोंडावरचा घास पुसणं म्हणजे घास हिसकण्यासारखं झालेलं आहे। शिवसेना तर्फे कमीत कमी 25,000 रुपये हेक्टरी शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे। यासाठी महाराष्ट्रभर माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जागोजागी आंदोलन करून चालू आहे। धरणे आंदोलन वगैरे देणं सुरू आहे। त्याच माध्यमातून आज आम्ही चंद्रपूर येथे कलेक्टर साहेबांना निवेदन सुद्धा दिलं आणि आमच्या त्या प्रमुख मागण्या होत्या का कमीत कमी शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मिळाले पाहिजे आणि त्यांच्यावरती जे कर्ज वसुली आहे आणि वीज बिलची वसुली आहे हे सक्ती न करता हे माफ केली गेली पाहिजे। यासाठी आमचं आज धरणे आंदोलन आज सुरू होतं। नाशिक सातपूर येथे बँकेच्या ATMवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री एका बँकेच्या ATMवर दरोडा टाकल्याची घटना घडलेली होती। या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबवता आली नाही। पोलिसांनी पाठलाग करून 2 संशयित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या। या दोघांसह त्यांच्या साथीदाराविरुद्ध पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मोक्का कायदा अंतर्गत कारवाई केली आहे। चालू वर्षात एकूण 32 सराईत गुन्हेगारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। त्यापैकी 20 गुंड पोलिसांच्या हाती लागले आहेत। शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी काही उपाययोजना केल्या, त्याला खूप चांगलं यश मिळालेलं आहे। त्यामध्ये ATM फोडणारी एक गँग, धुळ्याची स्थायिक असणारी, त्यांच्यावर विरुद्ध जवळजवळ 15 गुन्हे त्या गँगच्या विरुद्ध मिळाल्यामुळं त्यांच्यावरती मोकाची मिलनसिंग भादाची गँग जी आहे त्याच्यावरती मोकाची कारवाई करण्याचा आज निर्णय आपण घेतलेला आहे। त्याचबरोबर खूप चांगले डिटेक्शन्स चेन स्नॅचिंगच्या आणि चंदन चोरीच्या बाबतीत झालेले आहेत।
सरफराज हा अतिशय महत्त्वाचा क्रिमिनल जो मोकामध्ये फरार होता, त्याला राजस्थानमधून पकडून आणण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर युनिट 2च्या वतीनं 3 चेन स्नॅचिंगचे गुन्हे डिटेक्ट झाले, 2 क्रिमिनल त्यात मिळालेले आहेत. चंदन चोरी करताना रेड हँड 3 लोकांच्या गँगवरती आपण त्यांना पकडलेलं आहे. तर हे विशेष करून पेटी क्राईम जो रस्त्यावर घडणारा क्राईम आहे ते प्रतिबंधित करण्यासाठी QR कोडची सिस्टम आपण सुरू केलेली आहे. विहित वेळेला त्या ठिकाणी बीट मार्शल जाऊन चेक करत असल्यामुळं रेड हँड गँग सापडण्यात आपल्याला यश मिळत आहे. शहरामध्ये जवळजवळ 114 लोकांच्या विरुद्ध आपण तडीपारीची कारवाई केलेली आहे. 12 लोकांच्या विरुद्ध MPDAची कारवाई केलेली आहे. 28 गँग चे मेंबर्स आपण त्याबरोबर तडीपार केलेले आहेत. यामुळे शहरातल्या गुन्हेगारीवरती चांगला वचक निर्माण झालेला आहे. पण बाहेरचे जे क्रिमिनल्स आहेत, जे इथं येऊन गुन्हे करून पसार होतात, त्यांच्यावरती या मोकाच्या 5वी केसला आपण आज सँक्शन दिलेली आहे. मुथूट फायनान्समधला सुद्धा विश्वजित हा 5वा आरोपी आपण यात अटक केलेला आहे. सुबोध सिंगपर्यंत पोहोचण्यासाठी असणारे सगळे दुवे आपल्याला मिळालेले आहेत. इफेक्टिव्ह पद्धतीनं पोलीस यामध्ये कारवाई करत आहे. दिग्रस साखऱ्यातील शेतकऱ्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 1.5 तास राज्यमार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले. दिग्रस साखरा येथील शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तब्बल 1 ते 1.5 तास राज्यमार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आर्थिक व मानसिक स्थिती बिकट प्रसंगी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर उद्भवल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने त्वरित मदत द्यावी म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी पोहोचाव्यात म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यात तरुणांसोबतच लहान मुले, वृद्ध व महिलांसहित गायी बैल समावेत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. स्वामीनाथन आयोग लागू करा, सरसकट कर्जमाफी, कापसाला 8,000 प्रति क्विंटल भाव देण्यात यावे, सोयाबीन व तुरीला योग्य हमी भाव देण्यात यावे, तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर 30,000 सरसकट जमा करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी साखऱ्यातील शेतकरी पोरांनी शासनाच्या शेतकऱ्यांच्या प्रती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून आपले रोष व्यक्त केले आहे. मी विशाल चव्हाण, राहणार साखरा. आम्ही आज शेतकरी पुत्र मिळून आज साखरा येथे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. स्वामीनाथन आयोग लागू करावा, तसेच त्वरित कर्जमाफी व्हावी आणि ओला दुष्काळ वाढवून मिळावा. तसेच जर शेतकऱ्यांच्या मागण्या महिनाभरात पूर्ण झाल्या नाही तर आम्ही यापेक्षाही अजून तीव्रतेने जलभरो आंदोलन करू आणि याला पूर्ण जबाबदार प्रशासन असेल. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील देशमुख कुटुंबियांनी मुलीची हेलिकॉप्टरमधून उस्मानाबाद येथे सासरी पाठवणी केली. हौसेला मोल नसतं असं आपल्याकडे आजही म्हटलं जातं, परंतु हौसेबरोबरच मुलीप्रती असलेला जिव्हाळा आणि प्रेम देखील देशमुख कुटुंबियाने दाखवून दिला आहे. कासेगाव तालुका पंढरपूर येथील शेतकरी विजयसिंह देशमुख यांची पुतणी आणि जयसिंह देशमुख यांची मुलगी मंजुळा ही उच्च शिक्षित असून तिचे BDS पर्यंतचे शिक्षण झाले आहे. पहिल्यापासूनच मुलीवर प्रेम करणारे आणि महिलांचा सन्मान करणारे कुटुंब म्हणून देशमुखांची कासेगाव परिसरात ओळख आहे. मंजुळा हिचा आज उस्मानाबाद येथे विवाह सोहळा आयोजित केला आहे. या विवाह सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबियाने आज आपल्या मुलीचा सन्मान म्हणून तिची चक्क हेलिकॉप्टरमधून उस्मानाबाद येथे सासरी पाठवणी केली आहे. मुलीच्या पाठवणीचा हा आगळा वेगळा आणि भावनिक सोहळा पाहण्यासाठी गावातील महिला व पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. मी कैलासवासी बाळासाहेब देशमुख यांची नात. कासेगावमधील एका प्रतिष्ठित घरात मी जन्म घेतला. ह्यातच मी पहिल्यांदा नशीब काढलं आणि हेच नशीब काढत काढत पुढं म्हणजे माझ्या आईवडिलांनी इकडे शिक्षणाला तेवढा स्कोप नसताना देखील माझ्या आईवडिलांनी पुढचा मागचा विचार न करता पहिल्या संस्कृतीलाही देत माझं शिक्षण पूर्ण केलं. तसेच तिथंच न थांबता मला पुढील शिक्षणासाठी वाव दिला आणि त्याचप्रमाणे सोन्यावर सुहागं म्हणतात त्याचप्रमाणे मोठं घर पण बघितलं आणि मला जाण्यासाठी कधी वाटलं पण नाही की आयुष्यात असं काही हेलिकॉप्टरमध्ये जाण्याची कधी वेळ, ते पण न बघितलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. अशा आई वडील नशिबाला येण्यासाठी खरंच पुण्य करावं लागतं. आनंद वाटतो खूप जास्त. सगळे आई वडील चुलता चुलती सगळ्यांनी शेती करून सगळ्यांनी इथपर्यंत आणलं. घरा वारसदार. आज कासेगाव येथे जयसिंह देशमुख यांची कन्या माझी पुतणी मंजू
हिला आज तिच्या सासरला पाठवण्यासाठी आज हेलिकॉप्टरनं आम्ही शेतकरी कुटुंबात जन्माला असून हेलिकॉप्टरनं पाठवत आहे. मुलीबद्दल लोकांच्या मनामध्ये एक शंका येते. मुलगी झाली की माणूस तिरस्कार करतो, पण मुलगी ही दोन्ही घरी दिवा लावते आणि जाताना माहेरचंही घर तिला आपलंसं वाटतं आणि सासरचं घरही आपलंसं वाटतं. अशा पद्धतीत तिचं कोड कौतुक करणे मुलीचं हे एक आम्हाला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की मुलगी ही दोन्ही घरी दिवा लावते आणि मुलगी जन्माला आल्यानंतर तिचा तिरस्कार न करता तिचा सन्मान करावा ह्या दृष्टिकोनानं आम्ही आज तिचा सन्मान करून तिचं लग्न उद्या संध्याकाळी 7 वाजता आहे. तर तिला आज आम्ही हळदीच्या कार्यक्रमाला आज 1:30 वाजता हेलिकॉप्टरनं तिला पाठवत आहे. सांगली महापालिकेत पुन्हा मिरज पॅटर्नने महासभा गुंडाळण्याची परंपरा सुरूच आहे. महापौरांनी सभेतून पळ काढल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. सांगली महापालिकेच्या सभेत मागील इतिवृत्तावरून प्रचंड गदारोळ उडाला असून इतिवृत्त अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. याच गोंधळात महापौर संगीता खोत यांनी अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर करीत अर्ध्या तासातच सभा गुंडाळली. कुपवाड येथील नियोजित मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेत बदल करण्याचा ठराव वाचून झाल्यानंतर साखळकर यांनी इतिवृत्त वाचायला सांगितले असताना ठराव कसले वाचता असा प्रश्न उपस्थित केला. तर विष्णू माने यांनी कुपवाड येथील खासगी जागा मालकाला TDR देण्याचा निर्णय झाला होता. आता रोख स्वरूपात भरपाई देण्याचा ठराव केला आहे. त्यातच 2.5 पट रक्कम द्यावी लागणार आहे. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी मात्र सभा सुरू करून इतिवृत्त पूर्ण करण्याची मागणी केली, पण सभागृहात गोंधळ वाढतच गेला. सत्ताधारी बाकावरून सर्व विषय मंजूरच्या घोषणा देण्यात आल्या. अखेर महापौर खोत यांनी मिरजेतील अण्णाबुवा शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांना वाढीव जागा देण्यासह अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर करीत सभागृह सोडले. तर भांडाफोड होईल म्हणून सभा गुंडाळली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी केला आहे. त्यांचा जो आरोप आहे तो अत्यंत चुकीचा आहे. एक तर सभा रीतसर आणि व्यवस्थित सुरू झाली होती. त्यामध्ये आमचे सन्माननीय सदस्य जगन्नाथदादा ठोकळे हे आरोग्य विषयावर बोलणार होते आणि त्यांनी विनंती केली होती आणि ती विनंती मान्य करून आरोग्य विषयावर बोलण्याची संधी देत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि आरोग्य विषयावर बोलू दिलेलं नाही. ही अत्यंत त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. त्याचा पहिला मी निषेध करते. ही नाही, हा विषय जे आहे ते सर्वानुमते मंजूर झालेले आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांनी लेखी विरोध करावा. लातूर शहरात सध्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या गाडीची काच फोडून रक्कम लंपास करण्यात आली. लातूर शहरात सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून त्यातच भर म्हणून की काय महाराष्ट्राचे माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव हे लातूर शहरात एका कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याच गाडीची काच फोडून त्यांची ID आणि पैसे असलेली बॅग चोरून नेली आणि शेजारी असलेल्या नाल्यात नेऊन बॅग पैसे काढून घेऊन टाकून दिली. सध्या पोलीस तपास सुरू असून ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. लातूर पोलिसांच्या सुमार कामगिरीवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. प्रदूषणाच्या समस्येने डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. MIDC परिसरातील निवासी भागात प्रदूषणाचा त्रास वाढला असून श्वसनाचे त्रास, घसा आणि डोळ्यांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. MIDC परिसरात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यातून सोडला जाणाऱ्या प्रदूषणाच्या उग्रवासामुळे डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून खांबाळपाडा, भोईरवाडी, बोरी कॉलनी, 90 फीट रोड इत्यादी परिसरसह MIDC निवासी भागात प्रदूषणाचा त्रास वाढला आहे. उग्रवासामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांनाही खूपच त्रास सहन करावा लागत आहे. MIDC परिसरातील नाल्यांच्या ड्रेनेज लाईन फुटलेल्या आहेत.
त्यामुळे प्रदूषित पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याचाही त्रासाचा सामना नागरिकांना करावा लागतो. त्यामुळे ड्रेनेज लाईन दुरुस्ती करण्यात याव्यात, तसेच प्रदूषित कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रदूषणाच्या बाबतीत डोंबिवलीचा वरचा नंबर आहे. मात्र डोंबिवलीचे प्रदूषणाची समस्या कायमची संपवण्यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता दिसून येत आहे. केमिकल पानी जो आ रहा है वो 100% जानलेवा प्रदूषण है और इसकी वजह से मैं अभी तक 1200 रुपये का खर्च कर चुका हूँ। मेरा ये पेन, सर दर्द, नाक और ये जॉइंट पेन, डॉक्टर ने बताया, फिलहाल मेरे पास मेडिकल रिपोर्ट भी है। ये जानलेवा है, 100% जानलेवा। अगर ये नहीं रुकेगा तो हम ज़बरदस्त ये करेंगे सब मिलके, और डॉक्टर इन लोगों पे क्लेम करेंगे हमारी जान का। जो पानी छोड़ रहे हैं इन लोग, तो इतना यानी कि बेकार पानी छोड़ रहे हैं कि जिससे सांस लेना भी तकलीफ होती है। और यहाँ तक कि रात से जो शुरू होता है तो दिन भर, यानी चलो थोड़ा बहुत टाइम हो तो अलग बात है कि थोड़ा टाइम आके छूट रह गया, ये तो अभी दिन भर, यानी आज 8 दिन से ऐसे परेशान हो रहे हैं हम लोग कि ये सोचते कि ये नहीं घर छोड़ के हम लोग कहीं और चले जाए। इतनी तरह की तकलीफ हो रही है हम लोग को। मोईस आईस्क्रीम खात आणि कोल्ड्रिंक पित कल्याणात चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारलाय आणि हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद सुद्धा झालाय. हल्ली चोरांचा काही नेम नाही उरलाय. सोनं, चांदी, दागिने, महागड्या गाड्या लंपास करण्याचे प्रकार तर सर्रासपणे घडत असतात. मात्र कल्याणात चोरट्यांनी दुकानातील चक्क आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चक्क आईस्क्रीम खात खात आणि कोल्ड्रिंक पित पित दुकानावर डल्ला मारलाय. चोरीचा हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद झाला असून पोलीस या खादाड चोरट्यांचा शोध घेत आहेत. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर असणाऱ्या आईस्क्रीम आणि झेरॉक्सच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. या चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या असा मिळून तब्बल 10,000 रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या खादाड चोरट्यांचा शोध घेत आहेत. शेती विम्यातील तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, असं वक्तव्य माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं आहे. शेती विम्यातील तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी आपण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठांना भेटलो असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही तोकडी असून शेतकऱ्यांना सरसकट 25,000 हेक्टरी इतकी मदत मिळावी अशी अपेक्षा देखील खडसे यांनी व्यक्त केली आहे. बँकेकडनं जिल्हाभरामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांचा पीक विमा हा खरीपासाठी काढलेला आहे. पण ह्याच्यामध्ये असं आहे 2 हेक्टरपर्यंतच्या विम्याचं संरक्षण आहे. काही ठिकाणी 2 हेक्टरच्या वर 4 आर 5 आर 2 आर अशी जमीन आहे, त्यांना बाकी त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. अशा शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला पाहिजे. आणि काही तांत्रिक कारणामुळे काही शेतकऱ्यांना अद्याप विम्याचा लाभ मिळाला नाही, त्यांना मिळाला पाहिजे. म्हणून या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे जे जनरल मॅनेजर आहे सौम्या आणि त्यांचे चेअरमन, या चेअरमनची खासदार रक्षाताई, मी आणि आमच्या जिल्हा बँकेचे MD यांनी त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्या कानावर विषय घातला की सरसकट आता परिस्थिती पाहून विम्याचं संरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं प्रस्ताव मागवू आणि आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढे ठेवून त्याबद्दल योग्य तो निर्णय घेऊ. नाशिकमध्ये RBL बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 16 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. कार्ड ॲक्टिव्हेशनसाठी OTP मागून 32 ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. सर्व्हर हॅक झाल्याचा ग्राहकांना संशय सुद्धा आहे. नाशिकमध्ये बँकेच्या ऑनलाईन व्यवहारात ग्राहकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील RBL बँकेच्या 32 ग्राहकांची 16 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हेशनच्या नावाखाली ग्राहकांना फोन आले. त्यानंतर ग्राहकांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बँकेचं सर्व्हर हॅक झाल्याचा ग्राहकांना संशय आहे. बँकेतून बोलतोय असं सांगून क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हेशनसाठी कॉल आहे. त्याच दरम्यान ग्राहकांकडून OTP मिळवत त्यातून फसवणूक झाल्याचं ब्रँच अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नमस्कार, मी पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त नाशिक शहर. सायबरमध्ये एक गुन्हा नोंद झालेला आहे की त्यामध्ये RBL बँकेतून बोलतोय आणि तुमच्या अकाउंटवर
इन्शुरन्स ॲक्टिवेट झाला आहे, तर बंद करायचं असेल तुम्हाला OTP येईल, तो आमच्याशी शेअर करा, असं हिंदी भाषिक व्यक्तीनं महेश मेके या फिर्यादींना फोनद्वारे संपर्क साधून कळविले असता त्यांनी निष्पापपणे आपला इन्शुरन्स बंद व्हावा की जो अनावश्यक ॲक्टिवेट झालेला आहे त्याकरता OTP संबंधित त्रयस्थ व्यक्तीला शेअर केला आणि नंतर काहीच वेळामध्ये त्यांच्या अकाउंटवरून 3 वेळा ट्रान्झॅक्शन झालं, त्यामध्ये 31,000, 31,000 आणि 22,000 असे जवळजवळ 84,000 रुपये एकाच वेळी संबंधिताने काढून घेतलेले आहेत. अशा प्रकारचे 30 तक्रारदारांनी आमच्याकडे अप्रोच झालेले असून एकूण 16 लाख रुपयाची फसवणूक झालेलं निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदलेला आहे. PI सायबर स्वतः सखोल चौकशी करत आहेत आणि नक्कीच लवकर आम्ही संबंधित आरोपींना पकडू असा आम्हाला विश्वास आहे. जळगाव मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले. टिपू सुलतान यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंतुर्ली येथील मुस्लिम समाज बांधवांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जीवन ज्योती ब्लड बँक मलकापूर द्वारा रक्त संकलनाचे कार्य करण्यात आले. वृत्त संकलन कार्य होईपर्यंत 16 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. मिरजेत न्यायालय स्थलांतर विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. मिरज न्यायालय बचाव कृती समितीचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे. मिरज न्यायालय तात्पुरता सांगलीतील राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतराला मिरजेतील राजकीय व सामाजिक संघटनांनी सर्वपक्षीय मिरज न्यायालय बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध करत महाराणा प्रताप चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला भाजप, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, MIM, मिरज शहर सुधार समिती, मिरज सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट असोसिएशन, बेडक ग्रामपंचायत, मिरज शहर मुद्रांक विक्रेते संघ, राजे प्रतिष्ठान, मिरज शहर पानपट्टी असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघ, शेतकरी संघटना, अमननगर व दर्गा मोहल्ला, गवळी समाज संघटना आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आज याची माहिती अय्याज नायकवडी यांनी दिली आहे. मिरजेचं न्यायालय मिरजेमध्ये झालं पाहिजे याच्यासाठी वकिलांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याला सर्व लोकांचा, सर्व पक्षातील लोकांचा, मिरजेतल्या लोकांचा पाठिंबा मिळावा आणि आमचे आवाज शासनापर्यंत पोहोचावे आणि मिरजेचं न्यायालय मिरजेमध्ये व्हावं यासाठी आंदोलन करत आहे. यामध्ये मिरजेच्या नागरिकांची आणि मिरजेच्या आसपासच्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांची गैरसोय होत आहे आणि अशा पद्धतीनं हे मला वाटतं भारतातलं पहिलं न्यायालय असेल की ज्याचं कार्यक्षेत्र एकीकडं आणि त्याचं कार्यालय दुसरीकडं असलं, ही बहुतेक जगातली किंवा भारतातली ही पहिलीच ही परिस्थिती असेल. तर याला विरोध करायचा आहे. मिरजेच्या नागरिकांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी, मिरजेच्या नागरिकांच्या सुविधांच्यासाठी आणि मिरजेच्या नागरिकांच्या हितासाठी मिरजेचं न्यायालय मिरजेतच राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही हे सगळे एकत्रित आंदोलन आम्ही करत आहे आणि याला नागरिकांचाही भरघोस पाठिंबा मिळत आहे. तसंच या ठिकाणी दुष्काळ पट्ट्यातली काही शेतकरी येतात, शेतमजूर येतात, ते भाकरी बांधून अक्षरशः मिरजेपर्यंत येतात कसंबसं आणि या न्यायालयामध्ये बसून आपल्या न्यायाची प्रतीक्षा करतात. अशाही लोकांना परत 10-15 किलोमीटर पुढं जायचं आणि परत तिथली वेगळी व्यवस्था हे काय कळत नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे खऱ्या अर्थानं लोकांच्यावर अन्याय असा आमच्या सगळ्यांचा आरोप आहे आणि म्हणून मिरजेचं न्यायालय मिरजेतच झालं पाहिजे. अहमदनगर राहता येथे सोनसाखळी चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसावर गोळीबार झाल्यानंतर तरी जखमी अवस्थेत पोलिसांनी जिगरबाज कारवाई करत एका आरोपीस अटक केली आहे. राहता येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी पोलिसावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात राहता पोलीस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे यांच्या गालाच्या खाली मानेत भागात गोळी घुसली असून ते जखमी झाले आहेत. तर एका चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे. जखमी पोलिसांना शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी राहता शहरात आल्याची माहिती राहता पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस टोळीला पकडण्यासाठी गेले होते. पोलीस व टोळीतील सदस्यांमध्ये झटापट झाली. त्यावेळी एकाने गावठी पिस्तूलमध्ये पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबारात पोलीस कर्मचारी पठारे हे जखमी झाले तर टोळीतील सचिन काटे याला पोलिसांनी पाठलाग करत पकडले. त्याचे साथीदार पळून गेले. या घटनेमुळे
गावात खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे घटनास्थळी दाखल झाले असून अहमदनगर जिल्हा प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील हे देखील या घटनेची संपूर्ण तपास करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अधिकचा तपास कामी पोलीस पथक साथीदारांच्या शोधकामी रवाना केले आहे. सांगोला मिरज रोडवर जुनोनी गावाजवळ 2 पिकअप व एका दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सांगोला मिरज रोडवरती जुनोनी गावाजवळ समोरासमोर 2 पिकअप जीप आणि एका दुचाकीची धडक होऊन या तिहेरी अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे गंभीर स्वरूपात जखमी आहेत. जखमींना मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावे समजू शकली नाहीयेत. चंद्रपूर बल्लारपूरच्या जंगलातील कारवा वनतळे येथे हरणाची अजगराने केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चंद्रपूर हा वनव्याप्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात वन्यजीव समृद्धतेने नांदत आहेत. या जंगलात घडणाऱ्या सूक्ष्म हालचालींची माहिती वनविभागाला मिळावी यासाठी काही खास ठिकाणी सर्वेलन्स यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील बल्लारपूरच्या जंगलातील कारवा वनतळे हे असेच एक ठिकाण आहे. या तळ्यावर एका हरणाची अजगराने केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाच्या कळपातील एक हरिण सावज रूपात हेरून अजगराने त्याचा फडशा पाडलाय. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच घडलेल्या या घटनेने वनविश्वातील अनोखी घटना कॅमेराबद्ध झाली आहे. वनविश्वातील हालचाली कळाव्या यासाठी उभारण्यात आलेली ही यंत्रणा वनविभागासाठी सहाय्यभूत ठरली आहे. जंगलातील घटना मनोहारी असतात, मात्र अजगराच्या या शिकारीने त्यातील जंगली वृत्ती नेमकी दिसली आहे. यवतमाळ येथे अवकाळी पावसाने पांढरं सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. कापूस वेचायचे दर गगनाला भिडले आहेत. यवतमाळ येथे अवकाळी पावसाने कापूस सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात कापूस फुटून वेचणीला आलाय. पावसामुळे कापूसही खराब झाला आहे. गावात मजूर मिळत नाहीत, त्यामुळे बाहेरून मजूर आणावे लागत आहेत. वाहनाचा अधिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मनामागे 150 ते 200 रुपये मोजावे लागत असल्याचे शेतकरी सांगतात. कापसाला हमी भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. व्यापारी कावडीमोल भावात कापूस खरेदी करीत आहेत. CCIने खरेदी सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आज कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नाही आहे. मजुरांना ॲटो हवा आहे शेतात यासाठी, आणि मनकीचा भाव विचारला तर 200 रुपये 250 रुपये मन म्हणत आहे. आणि वेचासाठी जर विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला ॲटोन जावं लागेल, तेव्हा आमचा कापूस लवकर होईल. आणि पुन्हा हा कापूस जर आम्ही मार्केटमध्ये नेला तर भावात तफावत, आतमध्ये वेगळा, पट्टीवर वेगळा, आणि याच्यात व्यापारी वर्ग लूट करून राहिले. शासनाने त्वरित दखल घेऊन CCIचे केंद्र चालू करण्यात यावे. विठुरायाला थंडी वाजू नये म्हणून पंढरीत विठुरायाच्या अंगावर शाल आणि रजई ओढण्यात आली आहे. उबदार पोशाखास आजपासून सुरुवात झाली आहे. थंडीची चहूल सर्वत्र लागली आहे. विविध ऋतुमानात आपण आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेतो, त्याप्रमाणेच विठुरायाची देखील काळजी घेतली जाते. सध्या थंडीचा ऋतू सुरू झाला असल्याने श्री विठुरायाला थंडी वाजू नये म्हणून कानपट्टी बांधून अंगावरून शाल आणि रजई घातली जाते. विविध ऋतुमानात आपण आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेतो. कानपट्टी म्हणून सुमारे 2 ते 3.5 मीटर लांबीचे करवती काठी उपरणे घडी घालून देवाच्या दोन्ही कानावरून घट्ट बांधले जाते. शाल आणि रजई ही घातली जाते. पहाटे नित्यपूजा झाल्यावर देखील पहाटेच्या वाऱ्याचा देवाला त्रास होऊ नये म्हणून काही वेळ पुन्हा कानपट्टी बांधली जाते. आजरात नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द.न. गव्हाणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार ज्या विचारांना व वाहक आहे त्यांना मिळाला आहे. माझ्या चित्रपटातून समाजातील वंचित उपेक्षित नायक पुढे आणला. त्यामुळे कष्टकरी वंचित जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे लोकशाहीर गव्हाणकर यांच्याशी माझी नाळ जुळणारी असून हा पुरस्कार माझ्या जीवनाला प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन नागराज मंजुळे यांनी येथील अण्णाभाऊ ससंस्कृत सभागृहात केले. गव्हाणकर स्मृती पुरस्कार मंजुळे यांना ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते देण्यात आला. गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे अध्यक्षस्थानी होते, तर प्रास्ताविक मुकुंद देसाई यांनी केले. यावेळी आमदार राजेश पाटील, जयवंतराव शिंपी, आजरा भुदरगडचे प्रांत संपत खिलारी, सभापती रचना होलम यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
जे ऐकलं. आता इथं बोलायला उभा राहण्यापर्यंत मला त्याचं मूल्य जाणवत होतं, वाढत होतं माझ्या. मगाशी देसाई साहेब म्हणाले की आम्ही कुणी जॉन करायच्या रक्ताची माणसं नाही. मला एक हरिवंश साहेबांची कविता मोठी कविता म्हणजे शेवटचं दोन ओळी आहे. मेरे बेटे मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, मेरे बेटे मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे. आपल्या जातात आपल्याला माहीत होत नाही. आता मी जे गव्हाण करत मी खूपच वर्ष ऐकलं होतं आणि मला याच्यात खूप सुंदर वाटते. पण आपल्याला असं एक टिप्पा व्हिडिओ जरी गेला तरी महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. पण ही जी महत्वाची माणसं आहेत ते आपल्याला माहिती नाही. आपल्याला आदर्श काय वाढले ते कळत नाही. कधी कधी आमदार साहेब मला म्हणाले की फक्त जिल्हा क्लबचा खर्च वाढण्याचा त्याचा आमचा विचार करतात. त्याची कोणती मॅनेजमेंट व्यक्त केली आहे मला ते नदी वाटते. पण त्याचं काही होऊ शकते. फक्त एवढं करू शकतो की अशा पद्धतीनं आपण दरवेळेस या विचारांचा जागर देऊ शकतो. त्याचं आपण अनेक पद्धतीने त्याची आठवण काढू शकतो. यवतमाळ शहरात तस्करांनी कोट्यावधी रुपयांचा रेती साठा साठविला आहे. मनमानी पद्धतीने ग्राहकांना रेतीची विक्री सुरू आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अवैध रेती तस्करीतून अनेकांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविली आहे. अवैध रेती विक्री करण्यासाठी शहरात साठा करून ठेवला आहे. मनमानी पद्धतीने ग्राहकाला विक्री केली जाते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीचा वापर केला जातो. शासन स्तरावरून लिलाव प्रक्रिया करून रेती घाट कंत्राट दिला जातो. मात्र रेती तस्कर नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने उपसा करतात. शासनाने रेती घाटाचा लिलाव केला नसताना नदीपात्रातून अवैध रेती उपसा केला जात आहे. ट्रेकच्या माध्यमातून यवतमाळ शहरात रेती आणून रात्रीच्या वेळी साठा साठविला जात आहे. मोकळे भूखंड बांधकाम होत असलेल्या घराच्या बाजूला इतकेच नाही तर ओपन स्पेसमध्ये साठा ठेवला जात आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह तलाठी मंडळ अधिकारी यांना माहिती असताना कारवाई केली जात नाही असा आरोप नागरिक करीत आहेत. रेतीची चोरीची असल्याने चढ्या भावात विक्री केली जाते. त्यामुळे घर बांधकामाचे स्वप्न अपूर्ण राहत आहे. शिवाय बांधकाम खर्च वाढत आहे. मला रुजू होऊन एक साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी झालेला आहे. तर 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्याकडे सुरुवातीला इलेक्शन होतं. इलेक्शन झाल्यानंतर एक मागच्या 8 ते 10 दिवसापासून माझं कार्यालय हे रेग्युलरपणे मला कार्यालयाचं काम आहे ते माझं सुरळीत सुरू आहे. अशा परिस्थितीत आपल्या म्हणण्याप्रमाणे जे काही अवैध रेती साठे वगैरे शहराच्या आजूबाजूला व परिसरामध्ये आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही या महिन्याच्या 4 ते 5 तारखेला नोव्हेंबर महिन्याच्या 5 तारखेला यवतमाळ मंडळ अधिकारी जे आहेत ते आणि यवतमाळ सर्कलमधले जे तलाठी आहेत असे एक मंडळ अधिकारी आणि 5 तलाठी अशा 5 तलाठी आणि एक मंडळ अधिकारी यांचं एक पथक तयार केलेलं आहे. आणि या ठिकाणी जे काही रेती स्टॉक वगैरे आहेत तर त्यामध्ये 2015-2016 साली फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने ते प्रकरण वरिष्ठ न्यायालयामध्ये ते अपीलमध्ये आहे. ते प्रकरण वरिष्ठ न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे. परंतु याच्या अनुषंगाने आमच्याकडे जे काही येणाऱ्या तक्रारी आहेत आणि आमच्या पडताळणीमध्ये पाहणीमध्ये ज्या काही गोष्टी येतात तर अशा प्रकारचे रेती स्टॉक जे आहेत जे न्यायालयीन प्रकरणामध्ये जे आहेत अशा स्टॉकवरून रेतीची उचल होते का किंवा त्या ठिकाणी उचल होऊन नवीन रेती त्या ठिकाणी येते का अशा प्रकारची पडताळणी करता मंडळ अधिकारी आणि आमचे 5 तलाठी असे एकूण 6 लोकांना मी पथक त्या ठिकाणी गठीत केलेलं आहे. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिलमधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी.
रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा. मायभूमी अशी का रणरली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली.
हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पेल्लार येथे कारची रिक्षाला जोरदार धडक बसली आहे. मात्र यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. बुधवारी संध्याकाळी 6 वाजता मुंबई अहमदाबाद महामार्गावर पेल्लार येथे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका स्विफ्ट कारने रिक्षाला ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झाला नाही. गुजरात येथे स्विफ्ट कारमधून संध्याकाळी लग्न कार्यासाठी काही लोक जात होते. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पेल्लार फाटा येथे गुजरात वाहिनीवर एका रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून त्याने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा पलटी झाली. रिक्षा व स्विफ्ट कार या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तरी कोणीही जखमी झाले नाही. मात्र अपघातानंतर महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम. पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची काही महिन्यातच मुदत संपते. मुदतपूर्व निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेने 8 पंचायत समितीच्या प्रारूप रचना आणि पंचायत समिती आरक्षणाची सोडत सभा आयोजित करून घेण्यात येते. यात जिल्ह्यातील 57 जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत पार पडली. जिल्हा परिषद गटाच्या आरक्षण सोडतीत पंचायत समितीनंतर जिल्हा परिषदेत शिरकाव करण्याचे जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणात बदल झाल्याने राजकीय पक्षाचे बडे पुढाऱ्यांच्या इच्छुकांच्या चेहऱ्यावर नाराजी झलकत होती. तर काही दुसऱ्या गटात उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नात होते. मात्र त्याही गटातील आरक्षण जागेत बदल झाल्याने अजूनच निराशेने भर पडली आहे. यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या, समितीच्या सभापतींच्या व पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांच्या सभापती व उपसभापतींच्या गणातही बदल झाले आहेत. वाडा जिल्हा परिषद गट हा वाडा नगरपंचायत नव्याने अस्तित्वात, तो बाद होऊन अबिटघर हा नवा जिल्हा परिषद तयार झाला आहे. डाहे या पूर्वीच्या गटाचे नवे नाव गारगाव जिल्हा परिषद गट झाले आहे. जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणातील फेरबदल. वाडा तालुक्यातील पूर्वी अनुसूचित जमाती आरक्षण असलेल्या डाहे गटाचे नाव नव्याने गारगाव जिल्हा परिषद गट झाले. त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षण झाले आहे. पालघरमध्ये घनकचऱ्याने नगरपंचायत व गावकऱ्यांच्या वेशी भरल्या. कचरा व्यवस्थापन शून्य. मोकाट जनावरांच्या आणि कुत्र्यांचा उपद्रव अपघाताला कारणीभूत. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कचरा व्यवस्थापनाचा आणि स्वच्छतेची दवंडी पिटत असले तरी स्वच्छताबाबत ग्रामपंचायत आणि नगरपंचायत हद्दीवरच कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या कचऱ्यात ओला सुक्या कचऱ्यासोबत इतर जैविक घाण टाकली जाते. त्यामुळे तेथे कचरा कुजल्याने प्रवासी वर्ग आणि नागरिकांना दुर्गंधीने नाक मुठीत पकडल्याशिवाय गत्यंतर नसते. पालघर जिल्ह्यातील वाडा भिवंडी महामार्गालगतच वाडा नगर पंचायत
आणि ग्रामपंचायतीकडून टाकण्यात येत असलेल्या कचऱ्याने गावाची शिवही उकिरड्याने भरलेली पाहाव्यास मिळते. या घनकचरा व्यवस्थापन नाही आणि रस्त्यालगतच्या हा कचरा टाकत असल्यामुळे तेथे मोकाट जनावरांचा वावर आणि भटक्या कुत्र्यांच्या वावराने प्रवासी वर्ग आणि पादचारी वर्गाला त्याच्या उपद्रवाचा फटका बसत असतो. मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्येच राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतात. त्याचप्रमाणे वाहन चालकालाही या मोकाट जनावरांचा उपद्रवाचा फटका अपघाताच्या घटनेने बसत असतो आणि भटक्या कुत्रे शहरात व इतर फिरताना पादचाऱ्यांना चावा घेत असतात. वाडा तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीचा घनकचरा हा गाव वेशीवर टाकला जातो. नगरपंचायत असो, ग्रामपंचायत असो, सगळ्या ठिकाणी कचरा हा रस्त्याच्या कडेला टाकला जातो. त्यामुळे इथल्या प्रवाशांना आणि नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच या कचऱ्याच्या ठिकाणी गुरंढोरे आणि भटके कुत्रे जमत असतात. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात अपघात घडण्याचे प्रकार घडत आहेत. आपल्याकडे बघितलं तर या ठिकाणी सर्वत्र कचरा दिसतोय. समोर रस्ता आहे. यासाठी आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते किरण थोरात. आमच्या समस्येचा माहेरघर आहे आणि सगळ्यात महत्वाची आमची ओळख म्हणजे वाड्याच्या वेशीवरच हा कचरा जो ज्याचा वासही घेवत नाही आणि कचऱ्याचं रस्त्यावर टाकण्याचा प्रमाण, त्यामुळे तो रस्त्यावर कचरा येतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस इथे बैलांची कुत्र्यांची गर्दी असते, त्यांची कधी कधी झुंज होते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काही सायकल स्वार, काही बाईक स्वार यांचा अपघात झालेला आहे. काही वेळेस इथे असे प्रकार घडले. मी वाड्यासाठी बघत असेल तरी आरोग्य आणि हा दृष्टिकोन प्रत्येक गावाला लागू होतो, प्रत्येक माणसाला लागू होतो. त्यामुळे वाडा तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतला माझी विनंती असेल की त्यांनी त्यांच्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन अगदी योग्य करावं आणि त्यांचं गाव स्वच्छ ठेवावं. ज्याविषयी मी सुधरेन किंवा माझं घर सुधरेन. अकोला शहरातील अकोट येथे चालत्या इंडिका गाडीला अचानक आग लागली आहे. अकोला शहरातील अकोट फाईल येथील उड्डाण पुलावर एका चालत्या इंडिका कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. चालकाच्या समय सूचकतेमुळे कारमधील 4 प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना रात्री 11च्या सुमारास घडली. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले. आगीची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तब्बल 1 तास उशिराने पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. धुळे साक्री परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय. वनाधिकारी बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ठरत आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरात बिबट्याचा सर्रास वावर सुरूच असून बिबट्याने शेतकऱ्यांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले आहेत. 4 ते 5 दिवसापूर्वीच शेतातील जवळजवळ 40 ते 50 मेंढ्यांचा बिबट्याने फडशा पाडून मेंढपालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले व आज पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या परिसरातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडल्यानंतर शेतकऱ्याने वन विभागास याविषयीची सूचना देऊन बिबट्यास विहिरीबाहेर काढून जेरबंद करण्याची विनंती केली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला विहिरीच्या बाहेर तर काढले, परंतु त्या बिबट्यास जेरबंद करण्यास असमर्थता दाखवत त्यास तिथेच शेतात सोडून दिल्याने बिबट्या परिसरातच पळाला. यामुळे वन विभागाकडे वारंवार बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करून देखील वन विभाग त्याकडे जाणून बुजून कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम 20 दिवसापासून बंद आहे. यामुळे मोठी अपघात होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा ते नीलज अशा 55 किलोमीटरचा 300 कोटी रुपयांचा रस्ता बांधकाम सुरू आहे. मात्र मागील 20 दिवसापासून हे काम बंद आहे. स्थानिक नागरिकांनी काम करणाऱ्या कामगारांना धमकावले असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. याचा त्रास रस्त्या शेजारी असणाऱ्या गावांना व जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना होत आहे. रस्ता तयार करत असताना जागोजागी काम अपूर्ण असल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असून याचा त्रास रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होत आहे. या धुळीमुळे अपघातही होत आहेत. तर याविषयी कंपनी कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आम्ही रस्त्यावर पाण्याचा शिडकाव करत आहोत, पण प्रत्यक्षात पाहिल्यावर रस्त्यावर कुठलाही टँकर पाणी टाकताना दिसून आला नसून या धुळीमुळे लोकांना त्रास होत असून असा कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत. ही जी कंपनी हा रस्ता जो करत आहे या कंपनीचा काही दिसून नाही राहिलं, खरं दिसून नाही राहिलं. कारण याची जी डेडलाईन होती डिसेंबर, परंतु या डिसेंबरच्या डेडलाईनमध्ये या 55 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये कारदा ते नीलज हा 55 किलोमीटरचा अंतर आहे. या 55 किलोमीटरच्या अंतरामध्ये फक्त 5 किलोमीटर हा रस्त्याचं बांधकाम झालेलं आहे आणि तेही
तुटक अशा स्वरूपात झालेला आहे आणि याच्यामुळं जिथं कुठं मुरूम पसरवलेला आहे किंवा हे मोऱ्या खोदून ठेवल्या आहे याच्यामुळं म्हणजे अपघात होण्याची शक्यता आहे आणि मोटरसायकल चालवणाऱ्यांना तो पूर्ण धूळ डोळ्यात शरीरात जातो. त्याच्यामुळे प्रदूषणाचंही प्रमाण वाढलेलं आहे. पाणीसुद्धा मारत नाही या रस्त्यावर. त्याच्यामुळे ही कंपनी जी आहे ही कंपनीच फार असं वाटते की हे काम करण्याच्या लायकीचीच वाटत नाही. मला तरी शक्यता वाटते की या रस्त्यावर जो निधी मिळाला पाहिजे होता तो निधीच मिळत नसला पाहिजे आणि त्या कंपनीच्या जो हा रस्ता करते जी कंपनी आहे त्याच्या काही कर्मचाऱ्यांना विचारलं असता ते पैशाचं कारण सांगतात आणि अनेक लोकांना म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना विचारलं असता आमचे पैसे भेटले नाही किंवा जे त्या रस्त्यावर जे कामं करतात ते लोक सांगतात की आम्हाला पेमेंट मिळत नाही 2-2, 3-3 महिने. धमक्या दिल्या जातात. तर धमक्या देण्यासाठी हा जर एवढा मोठा 200-300 करोड रुपयाचा प्रोजेक्ट आहे तर धमक्या जर दिल्या जात असतील तर त्यांनी सरळ पोलीस प्रोटेक्शन मागून काम सुरू करावं. जर पोलीस प्रोटेक्शन मागून काम सुरू करत नसतील तर याचा अर्थ त्यांच्याकडे पैसा नाही आज किंवा शासन त्यांना पैसा देत नसेल. मंगळवेढ्यात मैत्रिणीसह पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. मंगळवेढा अकोला रस्त्यावर शहरालगतच्या शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहताना शाळकरी मुलगी बुडून मरण पावली आहे. चित्रा दादा पाटोळे असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. इयत्ता 6वीत शिकणारी चित्रा पाटोळे ही शिक्षणासाठी आजोबांकडे मंगळवेढा येथे राहण्यास होती. आजोबा उत्तम चव्हाण यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी 10 वाजता मोटरसायकलवरून जवाहरलाल शेतकी हायस्कूलमध्ये सोडले होते. शाळा सुटल्यानंतर दुपारी 3च्या सुमारास शाळेतील मैत्रिणीसह ती अकोला रस्त्यावरील कालव्यानजीकच्या मुजावर यांच्या शेतात गेली. तेथील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरली. पोहता येत नसल्याने चित्रा पाण्यात बुडाल्याचे तिच्या मैत्रिणींच्या लक्षात आले. त्यांनी तेथील लोकांना सांगितले. तोपर्यंत बुडून तिचा मृत्यू झाला होता. शुभम चव्हाण याने पाण्यात उतरवून तिचा मृतदेह बाहेर काढला. तिच्या आजोबांना फोनवरून दुर्घटनेची खबर दिली. तिचे चुलत आजोबा अशोक पांडुरंग चव्हाण यांनी येथील पोलिसात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. धामणगाव रेल्वे येथील युवराज राऊत यांची यशस्वी यशोगाथा. पपई फळ शेतीची यशस्वी नियोजन करीत मिळवला लाखोंचा नफा. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील काशीखेड या गावातील युवराज राऊत शेतकऱ्याने पपई या फळ पिकाची यशस्वी लागवड करीत भरघोस उत्पादन घेत इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे हे शेतकरी नागपूर येथील रहिवासी असून ते दररोज येऊन जाऊन प्रवास करून आपली शेती करतात. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील काशीखेड या गावात युवराज राऊत यांच्याकडे 7 एकर शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळशेती करण्याचे ठरविले व 18 मार्चला ग्रीन बेरी या पपई फळाची लागवड केली. आपल्याकडे असलेल्या शेतीची ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करीत शेतीमध्ये कोंबडी खत व शेणखत टाकून जमीन तयार केली. त्यानंतर 5x8 अंतरावर बेड पद्धतीने 5000 पपई झाडांची लागवड केली. याकरिता राऊत यांना तब्बल 6 लाख रुपये खर्च आला. राऊत यांनी आपल्या शेतीला ठिबकच्या साहाय्याने खत आणि पाण्याचे नियोजन केले असून त्यांना आता शेतीमधून खर्च वजा यात 34 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. ग्रीन बेरी नावाची पपईची व्हेरायटी लावलेली आहे आणि तिची लागवड 18 मार्चला झालेली आहे. त्याच्यामध्ये 18 मार्चला जे टेम्परेचर होतं त्याच्यामुळे ही संध्याकाळची 4 वाजताच्या सुमारात लावण्यात आलेली आहे. रात्रीच्या 8पर्यंत वाचलेली पपई जी होती ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्यात आलेली. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सुरुवातीला जे व्हेरायटी बोलवली होती इंदोरवरून तर हिला 15 दिवस इथल्या वातावरणामध्ये सूट होण्याकरता ठेवलेली. त्याच्यानंतर तिची लागवण केली आणि लागवण झाल्यावरती टेम्परेचर वाढल्यामुळे त्याच्या साईडनी सिटकॉन लावण्यात आलेला आहे. तर तायवानची जी व्हेरायटी आहे तिला मार्केटिंगमध्ये जो भाव भेटते तो एकदम कमी होता आणि तिचा जो साईज आहे तो 2 किलोपासून तर 10 किलोपर्यंत होता. ही जी व्हेरायटी आहे हिचा साईज 1 किलो ते 1.5 किलोचा आहे आणि हिला तायवानपेक्षा डबल भावानी मार्केटमध्ये किंमत आहे. आणि एक छोटी जो बी फॅमिली असते तिला 1 ते 1.5 किलोचा पीस पाहिजे. हिच्यामध्ये जे शुगरचं प्रमाण आहे हे 16% आहे. तायवानमध्ये 60% आहे. त्याच्यामुळे लोकांची मागणी ग्रीन बेरीकडे जास्त आहे. आपल्या इथे आपल्या विदर्भामध्ये खास करून जास्तीत जास्त पपईसाठी तायवान ही व्हरायटी लागवड केल्या जात होती. परंतु राऊत साहेबांनी ही नवीन ग्रीन बेरी व्हरायटी आणलेली आहे. तर तायवानपेक्षा ही व्हरायटी म्हणजे
व्हायरस फ्री दिसते आणि व्हायरसला अफेक्टेड न होणारी आहे आणि उत्पन्नही चांगलं आहे. आणि त्याची जी फळ साईज आहे, फळ साईज 1 ते 1.5 किलोच्या दरम्यान आहे, जे की आता आपल्या छोट्या कुटुंबासाठी जशी पाहिजे तशी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना यापासून योग्य भाव मिळू शकेल, योग्य उत्पन्न होईल असं मला वाटतं. कृषी विभागाच्या वतीने आपल्या इथून पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना PMKSY अंतर्गत आता 75% आणि 80% असं जे शेतकरी 2 हेक्टरच्या वर आहेत त्यांना 75% अनुदान आणि जे शेतकरी 2 हेक्टरच्या आत आहेत त्यांना 80% अनुदान सन 2019-20 पासून देण्यात येते. तर युवराज भाऊ यांनी 17-18 मध्ये हे अनुदान घेतलेलं आहे, म्हणून त्यांना 55% अनुदान मिळालेलं आहे आपल्या तालुका कृषी अधिकारी धामणगाव रेल्वे या कार्यालयामार्फत. पनवेल रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती झाली आहे. बाळासह माताही सुखरूप आहे. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटात बाळाचे स्वागत केले. नेरूळपासून पनवेलला निघालेल्या एका महिलेला पनवेल स्टेशनवर आलेली असताना अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. हे पाहून 3 प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर असलेल्या बाकड्याचा आधार घेतला. आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ ही माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना कळवली असतानाच रेल्वे परिसरात असलेल्या वनरूपी क्लिनिकच्या डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेत तिच्यावर उपचार केले. सकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस, रेल्वे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आणि काही वेळातच पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर तान्हुल्या बाळाचा रडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंची बरसात झाली. चक्क पनवेल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जन्म झालेल्या बाळाचं सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केल्यानंतर महिलेला वनरूपी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. नंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. महिला आणि नवजात बालक सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील वरुड राजुरा बाजार मार्गावर टॅक्सीची दुचाकीला धडक बसल्याने परिवारातील 4ही सदस्यांचा जागीच मृत्यू झालाय. अमरावती जिल्ह्यातील वरुड राजुरा बाजार मार्गावर सूरज डाफे यांच्या शेताजवळ सकाळच्या सुमारास टॅक्सी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार असलेल्या सोनारे परिवारातील 4ही सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये 2 लहान मुलं आणि पती पत्नी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतकांना शवविच्छेदनकरिता पाठवण्यात आलं आहे. तर अधिक तपास पोलीस करत आहेत. पवना धरण 100% भरलेले असताना आणि अमृत योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करूनही पिंपरी शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे आयुक्त हर्डीकर यांच्यावर टीकेची झोड उठते. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 100% भरलेलं आहे. 24 तास पाणी पुरवठा, बंद पाईपलाईन योजना आणि अमृत योजनेसारख्या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च झाले. तरी देखील यापुढे पिंपरी शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र ही पाणी कपात नसून दिवसाआड पाणी पुरवठा होणार असला तरी 2 दिवस पुरेल एवढं पाणी दिलं जाईल, ज्यामुळे शहरातील सर्व भागात समसमान पाणी वाटप होईल असं सांगत पाणी चोरी, अनधिकृत नळजोड आणि पाणी गळती रोखण्यासाठी दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची योजना अंमलात आणत असल्याचं स्पष्टीकरण आयुक्त हर्डीकर यांनी दिलं आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 27 लाखाच्या वर पोहोचली आहे आणि उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्यावर शहरवासियांची तहान वर्षभर भागवणं शक्य नसल्याने पाणी बचतीसाठी अशा उपाययोजना करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आल्याची बाब लक्षात घेत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केलं आहे. सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की यावेळेला कुठल्याही प्रकारची पाणी कपात घोषित केलेली नाही. त्यामुळे जरी 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार असला तरी पर्याप्त 2 दिवसाला जेवढं लागतं तेवढं पाणी हे एका दिवसामध्ये 1 दिवसाआड देण्याची योजना पिंपरी चिंचवड पाणी पुरवठा विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. त्यामुळे कपातीचं धोरण कुठेही केलेलं नाही. डिस्ट्रीब्युशन पद्धतीमध्ये ज्या काही अडचणी आहेत की ज्याच्यामुळे समसमान पाणी वाटप आज होत नाही आहे. काही घटकांना शहरातील गरजेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध आहे आणि ते खूप स्वस्त असल्यानं त्याची कुठेही बचत होताना दिसत नाही आणि पर्यायानं काही भागातील नागरिकांना नॉर्मपेक्षा खूप कमी पाणी मिळतं. याच्यावरती तात्पुरता तोडगा म्हणून फक्त ही उपाययोजना पाहण्यात येत आहे आणि हे तात्पुरतं याच्यासाठी आहे की 24/7 योजनेअंतर्गत जो JNNERM-मधील 40% भागाचा पहिला टप्पा आणि अमृत योजनेअंतर्गत उर्वरित 60% भागातील 5 पॅकेजेस यांची अंमलबजावणी झाल्यानंतर हे समसमान पाणी वाटप संपूर्ण शहरात करणं आपल्याला शक्य होणार आहे. तर ही अंमलबजावणी होईपर्यंत
जी आज ओरड होते काही भागातील नागरिकांकडनं की ज्याच्यामध्ये त्यांना पाणी पुरेशा दाबानं मिळत नाही किंवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्याच्यावरती हा उपाययोजना काढण्यासाठी म्हणून अंतरिम उपाययोजना म्हणून हा आपण 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचं धोरण सध्या स्वीकारलेलं आहे. अमरावती चिखलदरा परतवाडा मार्गावर बिबट्याचे दर्शन घडले. अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वन्य प्राणी आता दिवसाही रहदारीच्या रस्त्यावर दर्शन देऊ लागले. वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली की जंगलात शिकार मिळत नसल्याने त्यांना गावाकडे कूच केली जाते. हा संशोधनाचा विषय आहे. मात्र त्याचे सहज दर्शन विदर्भाच्या नंदनवनात अमरावतीच्या चिखलदरा येथील पर्यटकांना व स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय आहे. चिखलदरामध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. धामणगाव गढी या मार्गावर चिखलदरा येणाऱ्या स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना बिबट्याचे दिवसा व रात्री देखील दर्शन झाले. पूर्वीच्या काळी कधी काळी होणारे दर्शन आता दिवसाही होत असल्याने त्याची संख्या वाढली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिखलदरा हे वाघामुळे प्रसिद्ध असलं तरी पर्यटकांना वाघोबाचे दर्शन होणे हा नशिबाचा खेळ म्हटला जातो. त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे हे आता निश्चित झालं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जयदत्त क्षीरसागर यांचा लातूर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. हेक्टरी 25,000ची मदत मिळण्यासाठी आग्रही असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. परतीच्या पावसानं झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जयदत्त क्षीरसागर हे आज लातूर जिल्हा दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत शेजाऱ्यांच्या समस्या देखील या दोन्ही नेत्यांनी ऐकून घेतल्या. यासोबतच शेतकऱ्यांना मिळणारी हेक्टरी 8,000ची मदत ही तुटपुंजी मदत असून रब्बीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना किमान 25,000ची मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून येत्या 4 दिवसात नवं सरकार स्थापन होईल असा विश्वास देखील दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच संजय राऊत यांनी पेढ्यांची ऑर्डर द्यायला हरकत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. तुम्ही पेढ्यांची ऑर्डर दिली आहे का असा प्रश्न विचारताच तो वरिष्ठांचा निर्णय आहे, मात्र तुमच्यापर्यंत पेढे पोहोचतील असं देखील मत जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केलं. काय झालं, आम्ही विमा कंपनी आता तिथे ठोकून हे केलं ते यावेळेस ते कोणी भरायलाच तयार नाही. पण त्यांना इतकं प्रॉफिट आहे. आम्ही स्वतः माननीय उद्योजीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे होतो, अन्न होतो, आम्ही सगळे होतो, सगळे तिथे आम्ही गेलो होतो. मुंबईला मोठा मोर्चा काढला होता. त्याला आम्ही समजून पण सांगितलं होतं. पण प्रॉफिट किती त्यांना, प्रॉफिट इतकी त्यांना ते काहीच नाही. त्यामुळे हा सगळा हे करून आणि आता टार्गेट हे विमा कंपन्यांचं करावं लागेल. शेतकऱ्यांना ताबडतोब मदत केली पाहिजे. 25,000 रुपयाची मदत द्यायची असं नक्की झालं होतं. मुख्यमंत्री त्यावेळेस तत्कालीन त्यांनी पण डिक्लेअर केलं होतं आणि उद्योजकांनी पण सांगितलं की आपल्याला 25,000 रुपये द्यावं लागेल. परंतु आता 8,000 झालेले, बाकी ते आपल्याला त्या ठिकाणी आता इमिजिएटली सरकार स्थापन झाल्यानंतर करावं लागेल. राऊतांनी पेढे ऑर्डर द्यायला हरकत नाही असं पक्षप्रमुख त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील. तुम्ही पेढे आपल्याला सगळ्याला कळेल. आम्ही त्यात सहभागी होऊ. तिथला पक्षप्रमुख ऑर्डर केली दिली का पेढ्यांची? पक्षप्रमुखानं ज्यावेळेस निर्णय घेतला वैयक्तिक आम्ही तुम्हालाही पाठवू, अवश्य पाठवू. वसईत लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. 8 गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. वसई तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईतील 8 गणांसाठी बुधवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे यामध्ये कोणते आरक्षण निश्चित होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. वसई तालुक्यातील भाताणे, मेढे, तिल्हेर, चंद्रपाडा, अर्नाळा किल्ला, कळंब, वासळई या 8 गणांसाठी आरक्षण सोडत बुधवारी तहसीलदार कार्यालयांच्या सभागृहात करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्यासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम नियोजित केले होते. ही सोडत कशी असणार आहे, कुठल्या गणासाठी कुठले आरक्षण आहे याची माहिती तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली आहे. वसई तालुक्यातील पंचायत समितीचे जे 8 गण आहेत त्या 8 गणांचे आरक्षणाची सोडत आज 20 तारखेला सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील हॉलमध्ये आज आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. या आरक्षण सोडतीसाठी सुपरविजनसाठी माननीय उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सद्यस्थितीतील सर्व सभापती आणि सदस्य तेही उपस्थित होते. सर्वांच्या समक्ष आरक्षण सोडत काढण्यात आलेले आहे. एकूण 8 गण वसई तालुक्यामध्ये आहेत. त्या 8 गणांची सोडत काढल्यानंतर अखेरचं चित्र असं आहे. 107 भाताने या गणासाठी हा गण जो आहे तो नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे. 108 मेढे हा सर्वसाधारण साठी आहे. 109 तिल्हेर हा नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यामधील स्त्रियांसाठी राखीव झालेला आहे. 110 चंद्रपाडा अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखीव आहे. त्यानंतर 111 अर्नाळा
हा आहे तो अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. 112 अर्नाळा किल्ला हा सर्वसाधारणसाठी राहिलेला आहे. 113 कळंब अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखीव झालेला आहे आणि 114 वासळी हा सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव झालेला आहे. कोणाच्याही हरकती आल्या नाहीत. ज्या काही शंका होत्या सदस्यांना वगैरे त्यांचंही निरसन करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही हरकतीविना शांततेत ही प्रक्रिया पार पडलेली आहे. पुणे शिरूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन वाटपाबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत छावा प्रतिष्ठानने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोटा खेळो आंदोलन केले. पुणे शिरूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन वाटपाबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत छावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोटा खेळून आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला. शिरूर तालुक्यातील पुनर्वसनासाठी देण्यात आलेल्या जमिनी बेकायदेशीर वाटप झाल्याचा गंभीर आरोप या संघटनेने केला आहे. गेल्या वर्षभरापासून ही संघटना या कारभाराची चौकशीची मागणी करत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आज छावा प्रतिष्ठानने गोट्या खेळो आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी छावा प्रतिष्ठानचे तेजस यादव म्हणाले की या जमीन वाटपाबाबत अटी नियम आणि शर्तीचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. एकीकडे शेतकरी अडचणीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यातच पुनर्वसनाच्या जमिनी बेकायदा लाटणाऱ्यांना आणि यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण छावा प्रतिष्ठानच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने घोटे आंदोलन केलं. याचं कारण म्हणजे पुनर्वसन जमिनीचा घोटाळा. या जमिनी गुंड दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाटल्यात, म्हणजे याचा मलिदाच खात होते. 200 एकराच्या सातबाऱ्यामध्ये इनमीन 15 जणांची नावे रिपीटमध्ये येतात. म्हणजे हा धंदा चाललेला आहे. अशा हजारो एकर जमिनीचा पुनर्वसन घोटाळा हा शिरूर तालुक्यामध्ये आहे. यामध्ये आम्ही वारंवार जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा पुनर्वसन यांना नेहमी वारंवार मागण्या करत आलो की या सगळ्या गोष्टीवर कारवाई करा आणि ह्या जमिनी सरकार जमा करा. पण ह्याच्यात फक्त चौकशीच्या फेऱ्या केल्यात, पण चौकशी पूर्ण होऊन तहसील कार्यालयात ते फक्त फायली पडून आहेत. या फायलींच्या प्रती आम्ही घेतल्या आणि विभागीय आयुक्त यांना दिल्या. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की येत्या 20 तारखेला आम्ही गोटे आंदोलन करणार आहोत, कारण की आपण जर कारवाई केली नाही तर आम्ही गोटे आंदोलन करू. ह्याच्या पुढेही अजून आक्रमकतेने वेगवेगळ्या स्वरूपाने अनोख्या पद्धतीने आंदोलन करू. प्रशासनाचं धृतराष्ट्रासारखं झालेलं आहे. डोळ्यावर पट्टी आहे आणि त्यांना ऐकून न ऐकल्यासारखं करत आहे, बघून न बघितल्यासारखं करत आहे. त्यामुळं यांचं डोळे उघडण्यासाठी आम्ही अशा प्रकारे अनोखे आंदोलन भविष्यात करणार आहोत. फक्त एकच आमची मागणी आहे, या जमिनी, या शासनाच्या जमिनी या सरकार जमा करण्यात याव्या. आट्यापाट्या हा मैदानी खेळ 5% आरक्षणात आणण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबादेत दिलं आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्राचा अस्सल मातीतला आट्यापाट्या हा मैदानी खेळ शासनाच्या 5% आरक्षणात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी व्यक्त केले. कळंब येथे रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आणि कैलासवासी महादेव गवार क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य 34वी पुरुष व 30वी महिला सिनियर राज्यस्तरीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आपण आता पवार सरांनी सांगितलं की आपल्याला सर्वांना आपल्या जिल्ह्याचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं मागासलेपण दूर करायचं आहे. पवार सर, मी आपल्याला एवढंच सांगतो, ज्या दिवशी पालकमंत्र्याचा दौरा होता आपल्या पाहणीसाठी पिकाचे जे नुकसान झालं होतं, त्या दिवशी पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांची आमची भेट झाली. त्या दिवशीच आपल्या कळंबच्या क्रीडा संकुलाचा विषय मी त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्या सूचनेनुसार त्यांनी एक प्रस्ताव तयार केलेला आहे. आपल्या नवीन क्रीडा संकुलासाठी, ह्या कळंबच्या क्रीडा संकुलासाठी 4 कोटीचा आराखडा तयार केलेला आहे आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की ते 4 कोटी लवकरात लवकर आणून आपलं क्रीडा संकुल कसं चालू होईल ही माझी प्राथमिकता राहील. त्याचबरोबरीनं आपल्या तालुक्याला पूर्ण तालुका क्रीडाधिकारी नाही,
ते देखील पद लवकरात लवकर भरून आपल्या तालुक्याला पूर्णवेळ क्रीडा अधिकारी कसे मिळतील ह्यासाठी सुद्धा मी नवीन सरकार स्थापन झाल्या प्रयत्न करणार आहे. आणि आताच कमिशनर सरांनी सांगितलं की 5% आरक्षणात हा आपला मैदानी खेळ आटापाटा हा 2016 पर्यंत होता. मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो मी निश्चितच हा खेळ परत त्या 5% आरक्षणात कसा समावेश करता येईल यासाठी मी निश्चितच प्रयत्न करीन. याचबरोबर इथे वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन. सर्व ब्रँड एकाच छताखाली. 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स. संपूर्ण कपडे बजेटमध्ये. कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत. मिलमधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत. संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉप्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया. आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग. डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today.
ना पक्ष ना पात मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी दुरी घेऊ काय करू युगानुयुगे उभे आहेत माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा मायभूमी अशी का रणरली. अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.